मसवड शिखर शिंगणापूर रस्त्यावरती असणाऱ्या मान तालुक्यातील मोही या ठिकाणी उभे आहोत. माझ्या पाठीमागं तुम्ही मोही माध्यमिक विद्यालयाचा फलक तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण एक वेगळी बातमी करतोय. ज्या मोही गावातून शिंगणापूरकडे जाणारा आणि शिंगणापूरमधून मारडीकडे जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता आता गेल्या 3 महिन्यापूर्वी बनवलेला आहे. हा रस्ता आपण आता पाहू शकताय, की ज्या ठिकाणी मोहीच्या शाळेची कमान आहे, त्या कमानीच्या पुढं साधारणतः 20 फूट रस्ता दोन्हीही जॉइंट जोडलेले नाहीत आणि तो रस्ता आहे असा तसाच ठेवलेला आहे संबंधित ठेकेदारानं. तो एवढा मोठा आणि मोठ्या प्रमाणात आणि खराब रस्ता तिथं आहे. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना त्या रस्त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याच्या मधोमध आपण पाहू शकता या ठिकाणी साधारणतः अर्धा फूट खोल असणारा हा खड्डा आहे. त्याचबरोबर त्याची साईड पट्टी, शेजारी असणारी साईड पट्टी ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अशी खचलेली आहे आणि हा रस्ता एवढा खचलेला असून सुद्धा संबंधित ठेकेदारानं त्याच्या वरती काम न केल्यामुळं ही सगळी दिरंगाई आणि हा इथला सगळा परिसर धोक्याचा झालेला आहे. साधारण हे 20 फुटाचा जो रस्ता आहे, हा रस्ता आता पुन्हा बनवण्यासाठी संबंधित ठेकेदार इथं त्याचे जे लागणारं मटेरियल किंवा साहित्य ते आणणार का? आणि हा रस्ता जॉईंट न करण्याचं कारण अजूनही आपल्याला समजलेलं नाहीये. त्यामुळं या रस्त्यावर होणारी वाहतूक लक्षात घेता हा रस्ता पूर्णपणे जॉईंट होणं आवश्यक होतं. मात्र संबंधित ठेकेदाराने जॉईंट न करता हा तसाच ठेवला आणि तो सध्या धोकादायक स्थितीत असल्याचं आपण पाहू शकता. इथून जाणारं प्रत्येक वाहन या खड्ड्यामध्ये आणि जिथं रस्ता जॉईंट होतोय तिथं पूर्णपणे 2 ते 4 इंचाचा एक स्पेस असा मोठा पडलेला आहे. त्यामुळं वाहतूक होणारी विस्कळीत होते. आता ये-जा करण्याचं प्रमाण इथून ज्यादा आहे. आपण पाहू शकता हे शाळेचं गेट आहे आणि मुख्य मार्गाच्या समोरच हे गेट असल्यामुळे इथूनच मुलांची ये-जा होत असते. त्यामुळं प्रत्येक वाहनाला आणि शाळेच्या मुलांना सुद्धा हा रस्ता सध्या धोकादायक स्थितीत झालेला आहे. सायंकाळच्या वेळेला जे प्रवासी शिखर शिंगणापूरला जातात दर्शनासाठी आणि ते माघारी जाताना त्यांना या रस्त्याचा अंदाज येत नाही आणि इथं असणारा खड्डा हा देखील अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळं या रस्ता बनवताना जे बांधकाम विभागाचे अधिकारी परीक्षणासाठी येतात. प्रत्येक वेळी त्या रस्त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि रस्ता चांगल्या पद्धतीचा केला आहे का ह्याची पाहणी होते. मात्र ही पाहणी केली असताना त्यांच्या निदर्शनास हा रस्ता कसा काय आला नाही, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात जर हा रस्ता दुरुस्त नाही झाला तर स्थानिक ग्रामस्थ पवित्रात आहेत अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांच्याकडून कळत आहे. मी संदीप जठार, आपला आवाज न्यूजसाठी मोही.